केंद्र सरकारनं मोठा गाजावाजा करत नारी शक्ती वंदन विधेयक विशेष अधिवेशनात मांडलं खरं, मात्र लोकसभेत आवश्यक बहुमत न मिळाल्यानं हे विधेयक नामंजूर झालंय। या ऐतिहासिक विधेयकाला 2/3 बहुमताची साथ न मिळाल्यानं मोदी सरकारवर नामुष्की ओढवली। आता यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तू मैमे सुरू झाली असून महिला आरक्षणाऐवजी यामागे 2029चा राजकीय अजेंडा असल्याचा सुद्धा आरोप होतोय। काय आहे सगळा हा वाद, पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। नारी शक्ती विधेयक रखडलं, बहुमताचा आकडा 54 हुकला। आरक्षणाआड 2029चा छुपा अजेंडा। महिलांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारनं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं, मात्र शुक्रवारी लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। या महत्त्वपूर्ण विधेयकावर मतदान झालं तेव्हा सभागृहात 528 सदस्य उपस्थित होते। त्यापैकी 298 सदस्यांनी समर्थन दिलं तर 230 सदस्यांनी विरोधात मतदान केलं। घटनेनुसार हे विधेयक मंजूर होण्यासाठी 352 मतांची गरज होती, मात्र समर्थनातील आकडा 54 न कमी पडल्यानं केंद्र सरकारची मोठी गोची झाली। विधेयक फेटाळलं गेल्यामुळे आता सत्ताधारी पक्षानं विरोधकांवर तोफ डागली। काँग्रेससह इतर विरोधी पक्ष कसे महिला सक्षमीकरणाच्या विरोधात आहेत हे सांगण्याचा प्रयत्न भाजप आणि मित्रपक्षांकडून सुरू झालाय। शिवसेनेच्या महिला आघाडीनं तर या विरोधात आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय। विरोधकांनी महिलांचा हक्क हिरावला असा आरोप करत शिवसेनेनं विरोधकांना धारेवर धरलंय। महिला आरक्षण विधेयक हे लोकसभेमध्ये नामंजूर झालेलं आहे, कारण काँग्रेस आणि युपीए आघाडीने महिलांच्या बद्दल बोलत असताना पुतना मावशीसारखं वागणं केलेलं आहे। यांनी केवळ महिलांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी म्हणून ते नामंजूर केलेलं आहे। महिलांची मतं घ्यायचा त्यांना कुठलाही अधिकार नाही आणि महिला खासदार काही तर बोलल्या की महिलांना आरक्षण नकोच आहे। मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या पुतना मावशीचं प्रेम जे काँग्रेसने दाखवलेलं आहे, आम्ही निषेध करतो। तेव्हा काँग्रेसनी का म्हटलं नाही की डिलिमिटेशनसाठी थांबू नका, तुम्ही हे विधेयक करा म्हणून? त्यावेळेला ते म्हणत होते डिलिमिटेशन होऊ द्या, सेन्सस होऊ द्या आणि मग विधेयक आणा, म्हणून सरकार थांबलं होतं। 24 मध्ये लगेच लोकसभा झाल्या। लोकसभेमध्ये त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवलं की घटना बदलणार आणि त्यामुळे हे विधेयक आता आणलं। डिलिमिटेशन झाल्यावर महिला आणि पुरुष सगळ्यांना चांगलं प्रतिनिधित्व मिळणार आहे, परंतु यांना महिलाच नको आहे हे आता सिद्ध झालं। दुसरीकडे विरोधकांनी सरकारचा हा डाव हाणून पाडल्याचा दावा केलाय। महिलांना आरक्षण देणं हा सरकारचा हेतूच नव्हता, तर या विधेयकाच्या आडून भाजपला आपला राजकीय अजेंडा राबवायचा होता, असं खळबळजनक आरोप विरोधकांनी केला। 2023 मध्ये विधेयक पास करून त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना करून उत्तर भारतातील राज्यांमध्ये जागा वाढवण्याचा सरकारचा विचार होता। याचा थेट फायदा 2029च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला करून घेता आला असता, असा दावा विरोधकांनी केला। ते विधेयक ज्या कपटी राजकीय वृत्तीने आणलं गेलं होतं, त्या कपटी राजकीय वृत्तीला काल संसदेमध्ये 12 वर्षानंतर पायबंद घातला गेला। हे सुद्धा लोकशाहीचा तो विजय आहे। लोकशाही संपवून मनुवाद आणायला निघालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या आरोपाचा कुठलाही फरक काँग्रेसवर पडणार नाही। काँग्रेस महिलांच्या सोबत आहे आणि राहणार आहे आणि भविष्यातही राहणार आहे। त्याच्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय करणाऱ्या भाजपचा, ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एनटी-व्हीजेंटीच्या महिलांवर अन्याय करणाऱ्या भाजपचा मोठ्या प्रमाणात विरोध या समाजामध्ये सुरू झालेला आहे। विधायक जे आहे ज्याच्यामध्ये डिलिमिटेशन हा खरा त्यांचा हेतू होता, या डिलिमिटेशनला विरोध केला आणि जातीय जनगणना करण्या अगोदरच ते डिलिमिटेशन आणि आकडेवारी वाढवण्याचा प्रयत्न जो भाजपचा होता तो हाणून पाडला। यासाठी ज्या लोकांनी या बिलाच्या विरोधात तिथं मतदान केलं आणि संविधान टिकवण्यासाठी प्रयत्न केलं, त्या सर्व खासदारांचे मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। 2029च्या निवडणुकीपूर्वी लोकसभेतील जागांची संख्या 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव या विधेयकात होता। 2011च्या जनगणनेनुसार ही प्रक्रिया राबवली जाणार होती। यामुळे दक्षिण भारतावर अन्याय होऊन उत्तर भारताला अधिक प्रतिनिधित्व मिळालं असतं, असा विरोधकांचं म्हणणं आहे।
आता हे विधेयक फेटाळलं गेल्यानं महिला आरक्षणाला मोठा ब्रेक लागलाय. मात्र आगामी 5 राज्यांच्या निवडणुका आणि 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत या विधेयकावरून राजकारण चांगलं तापणार हे नक्की. तसेच लोकसभेत बहुमत सिद्ध करण्यात सरकारला आलेलं अपयश आणि विरोधकांनी लावलेला राजकीय अजेंड्याचा आरोप या दोन टोकांच्या भूमिकेत महिला आरक्षणाचं स्वप्न पुन्हा अधांतरी राहिलंय. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.